नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे, एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। काय असणार आहे बातमी, संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचे आहे, ऑलवरती सेट करायचे आहे। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे योजना असतील, जॉबशी रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळतात। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, त्यांनाही समजू द्या काय आहे ही महत्त्वाची अपडेट। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण इथे सुरू करूयात। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे, हे तर आपल्याला माहीत आहे। परंतु या योजनेच्या माध्यमातून लाख पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो, म्हणजेच दिला जातो। आणि आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थींना मिळालेले आहेत। ज्या लाभार्थींना मिळालेले आहेत त्यांनी कॉमेंटमध्ये करून सांगा, कॉमेंट करा की आम्हाला मागच्या महिन्याचे जे 1500 रुपयाचा हप्ता आहे तो आम्हाला मिळालेला आहे। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते देखील कॉमेंट करा, तुमचं नाव देखील कॉमेंट करा, कारण मी तुमचं पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेईल। जेणेकरून तुमचा जो आहे आत्मविश्वास वाढेल की माझं देखील नाव या चॅनलवरती पाहायला मिळालेलं आहे। तर पहा, आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय देखील घेतलेला आहे। काय निर्णय आहे पहा, लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना ई-KYC आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे, अनिवार्य करण्यात आलेलं आहे। म्हणजेच तुम्हाला ई-KYC करणे बंधनकारक आहे आणि ई-KYC केले नाही तर लाभार्थ्यांना जो पुढचा हप्ता आहे तो भेटणार नाही। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ई-KYC पूर्ण करावी लागणार आहे। महिला व बालविकास विभागाकडून त्या संदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे आणि या पोर्टलवर ई-KYC करताना OTP बाबत तांत्रिक अडचणी ज्या उद्भवत होत्या, समोर येत होत्या, असं आलं होतं। परंतु आता कोणतेही तांत्रिक जे अडचण आहे ती अडचण राहिलेली नाही। तुम्ही साधी सोपर अगदी 1 मिनिटात तुमची जी ई-KYC आहे ती कंप्लीट करू शकता, पूर्ण करू शकता। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया म्हणजेच X प्लॅटफॉर्म, म्हणजे त्याचं आधी नाव होतं ट्विटरवर त्यांनी सांगितलं आहे, पोस्ट करून OTP बाबत येणाऱ्या अडचणीबाबत निर्देश आलेला असं म्हणजे सांगितलं आहे की ई-KYC तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या आता दूर करण्यात आलेल्या आहेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर आता ई-KYC म्हणजेच लाडकी बहीण योजनेची ई-KYC असणार आहे ते आता शेवटची तारीख देखील देण्यात आलेली आहे। ट्विटरवरती सांगितलं आहे, Xवरती सांगितलं आहे की जी आहे ती शेवटची तारीख कोणती आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत। लाडक्या पात्र बहिणींना आता ई-KYC करावीच लागणार आहे, खूप महत्त्वाची, खूप बंधनकारक आहे, लक्षात ठेवा। शेवटची तारीख पाहूयात। लाडकी बहीण योजना ई-KYC 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे। पहा, लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-KYC करणे बंधनकारक आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सोशल मीडियावरती दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे त्यांचा जो लाभ आहे तो मिळण्यासाठी ई-KYC आता बंधनकारक केलेला आहे आणि ई-KYCला आता तांत्रिक अडचण उद्भवणार नाही हे देखील त्यांनी सांगितलं आहे। या प्रक्रियेत अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात म्हणजेच तुम्ही पाहू शकता मंत्रालयात बैठक देखील घेतलेली आहे आणि दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून म्हणजे या वेबसाईटवरती आपल्याला कोणताही KYC करायला भेटणार आहे, कोणती तांत्रिक अडचण जी असणार आहे ती पाहायला मिळणार नाही। यासाठी 2 महिन्यांचा कालावधीचा जो देण्यात आला होता, आता 2 महिन्यातील फक्त 18 दिवसच बाकी आहेत आपल्या हातात। आतापर्यंत बहुतांश म्हणजे लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, परंतु काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी ई-KYC अजून देखील पूर्ण केलेले नाही। त्यांनी लवकरात लवकर ई-KYC पूर्ण करून घ्यायचे आहे। उर्वरित लाभार्थी भगिनींना 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे, असे या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे। आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेतील पात्र लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वीच लाडकी बहीण योजनेची KYC करायची आहे, जेणेकरून तुम्हाला जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो व्यवस्थित तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्यासाठी ई-KYC बंधनकारक आहे। तुम्ही ई-KYC केले की नाही हे देखील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका।
चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम.